विद्यालय हाशिवरे याचा मी निश्चित उल्लेख करेन। तर मैदानाकडे आपण वळूया। यावी पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून पहिला चेंडू चांगला चेंडू होता, बचाव रूपाने चेंडूला खेळून काढला। इथे यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न गोलच्या दिशेने, मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये येतोय। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी हाशिवरे संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळाली। तर गोलंदाज अक्षय म्हात्रे गोलंदाज आहे, जो या ठिकाणी आपण आमच्या अतिथी कक्षाकडून गोलसाठी इथे सज्ज झाला होता। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एक धाव इथे मिळाली। फलंदाज शिवबा हाशिवरेचा भूषण ज्याने एका धावेने खातं उघडलं आणि आता केतन डावखोर फलंदाज आहे। डावखोर फलंदाज नेहमी आक्रमक खेळाडू असं मानलं जातं। या ठिकाणी पहिलं षटक हे पॉवर पेच आहे, त्यामुळे या पॉवर पेच्या षटकामध्ये 2 क्षेत्र 30 शॉट सर्कलच्या बाहेर झाली। या क्षेत्राचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हाशिवरे संघ करेल आणि या दरम्यान या चेंडूला भिरकावून दिले लेफ्ट शॉट लॉंग ऑफ लॉंग मध्ये येतोय। सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका म्हणजे चेंडूला भिरकावून दिला, सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा शानदार गगनभेदी गगनचुंबी षटका। वेचणारा विकणारा खेळाडू या दरम्यान बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला। इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर निश्चितच आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या दिशेने, आणि इथे केतन एक धावेचं योगदान देतं। तर क्रिस गेल हा भंगार गोळा करायचा, भंगार विकायचा वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू, ज्याला संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केलं वेस्ट इंडिज संघाकडून आणि तब्बल पहिल्या चेंडूवर षटकारांनी खातं उघडलं। वेस्ट इंडिज संघाचा एक मोठा खेळाडू ठरला। निश्चित अनेक विक्रम त्याने या ठिकाणी पाहायला मिळाला, डावखोर फलंदाज पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र षटकारांनी खातं उघडलं। केतनने 7 वैयक्तिक धावसंख्या खेळतो, धावफलकात धावा येऊन पोहोचतात 8 अंक म्हणजे महाराष्ट्रातल्या अष्टविनायक यांची आठवण कोणाला अंक आहे। थोडंसं थांबवत आहेत आमचे पंच, काही लाडके प्रेक्षक आहेत त्यांनी जरा लवकर बाजूला व्हायचं आहे। तर वळी आपण या 8 अंकाबद्दल निश्चित बोलेन। जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी। यावी मात्र बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टीरक्षक करतोय, कारण या ठिकाणी पाहिलं गुडलेस पडू चेंडू पडला, चेंडूला थोडंसं वळवलं ते गोलंदाज यावी अक्षय म्हात्रेने। खरं तर म्हात्रे, मोकळ, पाटील, ठाकूर ही मंडळी पाहिल्यानंतर संपूर्ण आगरी परिवार ज्याला म्हणलं जातं, कारण हाशिवरे गावामध्ये गेलात तर तुम्हाला अशाच पद्धतीची आडनाव तुम्हाला पाहायला मिळतात। यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, हलकासा चेंडूला जमीनला सरपट चेंडू इथे पाहायला मिळते, जातोय शॉर्ट मिड विकेटला, डीप मिडवून क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो, पण 2 धावा इथे मात्र सहज मिळाला। ओव्हरथ्रो होता पण बॅकअपला क्षेत्ररक्षक होता। 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला, 2 धावा मिळतात त्या भूषणला। भूषण याच्या धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि शिवबा हाशिवरे संघाची धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचते डबल अंकात 10। तर 8 अंक अष्टविनायक, महाराष्ट्रातला अष्टविनायक ज्याला म्हणलं जातं, आणि ज्याच्यामध्ये पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वर्धविनायक हे 2 रायगड जिल्ह्यामधली अष्टविनायक निश्चित पाहायला मिळतात। त्यानंतर पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर दूर असणारं थेऊरचा चिंतामणी, त्यानंतर जेजुरीच्या बाजूला असणारा 16 किलोमीटर असणारा मोरगावचा मयुरेश्वर, आणि दौंड परिसरात असलेलं अर्थात अहमदनगर जिल्ह्यातलं भीमा नदीच्या पलीकडे असणारं उजव्या सोंडेचा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक। असं म्हणतात की या सिद्धिविनायकाला 21 फेऱ्या जर मारल्या तर आपली निश्चितच मनोकामना पूर्ण होते। दरम्यान यावेळी मात्र हवेत आहे चेंडू, आपण पाहता क्षेत्ररक्षक मिडअपच्या डोक्यावरून चेंडू इथे जातोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि 2 धावा सहजगत्या धावफलकात इथे मिळाला। पहिले षटक तुम्ही या ठिकाणी पाहतात, पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकामध्ये अक्षय म्हात्रे हा जो गोलंदाज आहे अमरदीप कोळगाव संघाचा, त्याच्या षटकामध्ये तब्बल यावी मात्र 12 धावा धावफलकावर आल्या। 12चा अंक मगाशी काली सांगितलं होतं आम्ही की महाराष्ट्राचे माजी भारताचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा काल वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला। युवराज सिंग यांचा देखील वाढदिवस आपण पाहायला मिळाला, हे योगदान आहे। आणि 12 आकडा म्हणलं की अर्थात आपले सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा 12 मे हा देखील वाढदिवस मी पाहायला मिळतो। तर 12 धावफलक येतच अक्षयचं मागडे षटक इथे पाहायला मिळेल। त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, पहिले षटक समाप्त झालं तर गोलीसाठी येतोय पुन्हा एकदा नवीन गोलंदाज संकेत म्हात्रे। तर अमरदीप कोळगावच्या माध्यमातून म्हात्रे कंपनी तुम्हाला पाहायला मिळतं। मी सांगत होतो ते अर्थात सिद्धटेकच्या सिद्धिविनायक जो एक फेरी मारली तर 1 किलोमीटर म्हणजे 21 किलोमीटर जर तुम्ही जर चाललात
तर संपूर्ण दिवस लागेल तुम्हाला, मात्र तुमची मनोकामना पूर्ण होते, कारण उजव्या सोंडीचा गणपती आहे. त्यानंतर पुणे शहरापासून साधारणतः 50 किलोमीटर असणारा तो पुणे जिल्ह्यातला अर्थातच रांजणगावचा महागणपती, त्यानंतर लेण्याद्री गिरिजात्मज हा गणपती, आणि त्यानंतर शेवटचा गणपती ओझर अर्थातच विघ्नर, ही अष्टविनायकची ही 8 गणपती. त्याचबरोबर जेजुरीचा खंडोबा, शनी शिंगणापूर जे शनिदेव जे आपल्या पिढीले निश्चित आपल्या राशीमध्ये येतात, तर त्यांची देखील यात्रा यावेळी तुम्ही करू शकता. आणि शिर्डीचे साईबाबा, असं 3 दिवसाचा प्रवास जर प्रत्येक हिंदू धर्माने केलं तर त्याचं यथोचित फळ मिळतं असं म्हणतात. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी षटक क्रमांक 2 या विकोणीसाठी सज्ज होतोय, आणि समोर मात्र लवकर फलंदाज यावी पुन्हा एकदा केतन 7 या धावसंख्येवर खेळत असताना क्षेत्ररक्षण विस्तारले पाहायला मिळते. शॉट थर्डमॅन तैनात केले, शॉट फाईन लेग तिथे आणलं गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात डीप एक्स्ट्रा करते क्षेत्ररक्षकाला शॉट पॉईंटला आणलंय. एक क्षेत्ररक्षक मात्र आपण सिली मिड ऑफला तैनात केलं गेलंय, आणि एक क्षेत्ररक्षक मात्र यावी आपण पाहतात तो अर्थातच लॉंग ऑफला ही रचना तुम्हाला पाहायला मिळते. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज यावी संकेत म्हात्रे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी टप्पा चांगला होता, कारण अमरदीप कोळगाव संघ म्हटल्यानंतर अशा प्रकारचे सिमेंटच्या खेळपट्टीचा चांगला अनुभव या खेळाडूंना आहे. कारण मी काली म्हणालो की 720 किलोमीटर जो समुद्रकिनारा महाराष्ट्राला मिळाला, पालघर ते अगदी सावंतवाडी या परिसरामध्ये बांदा या गावापर्यंत, तर तिथे मात्र सिमेंटच्या खेळपट्ट्या अगदी समुद्रकिनारा पाहायला मिळतात. त्याचा फायदा निश्चित अमरदीप कोळगाव संघाचा गोलंदाज उचलण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू होता. या ठिकाणी पंचांनी स्क्वेअर लेग, पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केलंय, आणि इथे आपण पाहणार आहोत. पहा, लक्ष नव्हतं बहुधा, पंचांनी मात्र नो बॉल म्हणून घोषित केले. त्यामुळे फलंदाज धावचीतच्या रूपाने या ठिकाणी मैदानातून परत, आणि पहिली सफलता या ठिकाणी मिळते ती अमरदीप कोळगाव संघाला. असेल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे 10 खेळाडू खरं तर बाद होता, याच्यामध्ये नो बॉलचा खरं तर फायदा आपल्याला मिळतो, फ्री हिट असतं. इथे फक्त धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतो असं म्हणतात, परंतु या ठिकाणी मात्र धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झालेत. त्यामुळे इथे फलंदाज बाद असले इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज यावेळी मात्र बाद होणारा फलंदाज केतन याची जागा घेतो. केतन 7 या धावसंख्येत धावचीच्या रूपाने बाद झाला, आणि पहिला धक्का 12 या अंकावर मिळतोय तो शिवबा हशिवरे संघाला. टायगर लेन सासवणे या संघाने कुठेही जाऊ नका. यातील विजेता संघ यांच्याबरोबर टायगर लेन सासवणे यांच्यामध्ये सामना पाहिला. धावपलकार धावा येतात त्या 12, आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय मंथन डाकी. मंथन डाकी हा या संघाचा अर्थातच एक अतिशय चांगला खेळाडू आहे. हशिवरे गाव म्हणलं की अर्थातच तुम्हाला प्रसाद पाटील जे 12 धावा धावपलकावर, येस नो बॉल 13 धावा, येस धन्यवाद. 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपल करायला पहिला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. 2 चेंडू आपण इथे पाहिलेत. संकेत यावी, साहिल गोलंदाज आहे, आणि यावी पंचांच्या पुन्हा एकदा उजवीकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते. 7-8 बॉलांचा रनअप तुम्हाला पाहायला मिळते. उजव्या हाताने फलंदाज मंथन डाकी मैदानामध्ये असताना बांधांनी चेंडूला फिरकावून दिले. लेफ्ट शॉट अर्थातच या ठिकाणी चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेपुढे आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. या चेंडूवर प्रहार केला आणि षटकार या ठिकाणी लॉंगॉनला लावून दिला. 6 धावा एकूण धावपलकात वळते. 19 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केलं गेलं होतं पायचीसाठी, पंचांनी अपील हे फेटाळलंय. चेंडू मात्र गेला तो अर्थातच या ठिकाणी शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे यष्टेशक चेंडू येतोय, चेंडूला पकडतोय आणि एक चांगलं अपील इथे पाहायला मिळालं. चांगलं चेंडू फेकला गोलंदाज साहिल यांनी. डावखरे गोलंदाज आहेत पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. बॅकफोड केले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न कार्पेट्स चेंडू जातोय. इथे मात्र वाडिश लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. मिडवडून क्षेत्रक्षण चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय तो पण मंथन टाकी. याला 2 धावांचे योगदान मिळते. 2 धाव मिळतात संघाला आणि शिवबा हाशोरी संघाची धावसंख्या एक गडी बाद धावफलकात धावून पोहोचते ती 21 या अंकावर. काली सांगितलं 21 हा शुभांकच नेहमी म्हटलं होतं. हा 21 शुभांक आपल्या 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण रायगडकर RTO ऑफिस पेण मध्ये बरीचसे धडपड करत असतो. दरम्यान यावी हा चेंडू आणि या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साइड खेळायचा होता. इथे आपण पाहिलं चेंडूला ऑफ साइडला बॅटचा स्पर्श झाला, हवेत चेंडू गेला. यष्टेशक या ठिकाणी झेल खाली येतोय आणि फलंदाज मैदानातून बाहेर. दुसरं हुन्नरी खेळाडू होता हा शिवबा हाशोरी संघाचा. पण लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र गोलंदाज साहिलला या ठिकाणी यश मिळालं. बाद झाला वैयक्तिक 8 या धावसंख्येत ज्यांनी 4 चेंडूचा सामना केला आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय दर्शन. दर्शन डाकी. म्हात्रे मोकल गावण डाकी. डाकी कुटुंब जर म्हटलं तर मात्र हाशोरी भागामध्ये तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतं. आमचे 12वे खेळाडू या ठिकाणी आहेत शिवबा हाशोरी संघाचे. मंगेश मोकल या ठिकाणी आहेत, जी माहिती हाशोरे संघाची या ठिकाणी पुरवतात. खरं तर हाशोरे हे माझं गाव आहे, पण गेली 24 वर्ष मी विद्यानगर अलिबागमध्ये राहतो, त्यामुळे बरीचशी छोटी मुलं ही माझ्या परिचयाची नाही आहेत. दरम्यान थोडी आपण मैदानाकडे यावी. जबरदस्त टायमिंग शॉट वाईड इस्लामला येतोय. आणखीन एक मोठा फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. मिळालं आणि बघता बघता शिवबा हाशोरी संघाची धावसंख्या धावफलकावर यावेळी जाऊन पोहोचते. तब्बल 13.50च्या सरासरी 27 धाव धावफलकावर येतात. दर्शन यांनी मात्र दर्शन डाकी यांनी 6 धावांचं योगदान दिलं. षटकारांनी खातं उघडलं जे मागाशी मंथन डाकी यांनी उघडलं होतं. केतन या ठिकाणी 7 धावसंख्येवर बाद झाला, तर भूषण खेळतो व्यक्तीत 5 धावसंख्येवर. साहिल याचे षटकाचा विचार केला तर मागणी षटक ठरलं, विकेट निश्चित मिळाली, पण 15 धावा इथे मात्र धावफलक आल्या. 27 धाव धावफलकात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मागचं गीत आपण ऐकलं ते बहीण आणि भाऊ यांच्यामधलं अर्थातच जमीन वाटप हिस्सेदारी याच्या माध्यमातून गतवर्षी गाजलेलं पनवेल परिसराले गीत आहे. ती भाषा देखील पनवेलची आहे की अगं अगं बन्सी बन्सी मी तुला कशी वाटा देऊ या जमिनीमध्ये, अशा प्रकारचं एक गीत तुम्हाला पाहायला मिळतं. हा निश्चितच मोठं निश्चित प्रश्नचिन्ह आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं की बहीण आणि भाऊ वाटेकरी ठरले ते वडिलांच्या जमिनीचे किंवा संपत्तीचे. वळ या मैदानाकडे यावे. अपरकट जबरदस्त टायमिंग इथे पाहायला मिळेल. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू थांबत नाही आणि बघता बघता चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे गाठतोय, येतोय चौकार 4 धावा. ज्याने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चौकारांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं खातं उघडलं होतं. इथे मात्र या 4 धावा भूषण याच्या माध्यमातून मिळतात. वळ या मैदानाकडे पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला येतोय. आणखीन एक मोठा फटका. नो बॉलचा पंचांचा इशारा. 6+1 7 धावांचं योगदान आणि पुढचा चेंडू फ्री हिट.
5 धावांचं योगदान दिलं होतं, पण मात्र या ठिकाणी पाहिलं ते चौकार षटकांच्या माध्यमातून आदित्य हा जो गोलंदाज आहे याच्यावर त्यांनी आक्रमण केलं आणि सहजगत्या त्याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकार चौकारच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये आणि एकूण धावफलक धावा जाऊन पोहोचतात त्या 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा बळूया गोलंदाज आदित्य. फुलटॉस होता, यावेळी मात्र फलंदाजाला एक संधी मिळाली आणि विकेट आणि च्या वरून आणखीन एक गगनभेदी गंगोत्री षटकार या ठिकाणी येतोय भूषणच्या बॅटमधून 6 धावांसाठी. डीजे आपण कमी वाजवा कारण इथे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी हवेत आहे, फ्रंटफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला ते भूषणने. चेंडू जातोय तो इथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्रक्षक येतोय. चेंडूवर तो पण 1 धावेचं योगदान. योगदान मिळेल ते भूषणला. चांगली फलंदाजी करतोय आणि आता मात्र समोर दर्शन षटकाराने खाते उघडले. यावेळी बॅकफुटवर या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. जमिनीच्या सरपटे चेंडू इथे शॉर्ट मिडविकेट जातोय. डीप मिडविकेट चेंडू येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने, परंतु तोपर्यंत 2 धावा वाचू शकले. 2 धावांचे योगदान इथे मिळते ते शिवबा हाशिवरे संघाला आणि शिवबा हाशिवरे संघाची धावसंख्या दोन्ही वाढून धावफलक धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल 47. शिवबा हाशिवरे संघाच्या संघाने सांगितलं होतं की आपण नाणेफेक त्यांनी जिंकली होती, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं होतं, पण काही खेळाडू आले नाही त्यामुळे निर्णय त्यांनी फलंदाजीचा घेतला आणि काही क्षणापर्यंत असं वाटतं की हा निर्णय योग्य होता, परंतु दरम्यान हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय 2 क्षेत्ररक्षकांमधून. या ठिकाणी मात्र आपण पाहायला इथे माल की क्षेत्ररक्षक इथे कुणाल यांनी मात्र एक ते झेलचं रूपांतर केलं या चांगल्या फटक्याचं आणि फलंदाजाला मात्र माघारी परत दर्शन बाद होतोय. 3 चेंडूचा सामना करून 8 धावांचे योगदान दिलं. एकूण धावफलक धावांनी पोहोचतात त्या 3 गडी बाद 47. साधारणतः 3 किलोमीटरचं गाव म्हणजे रांजणखार. दरम्यान यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक चेंडू येईल. चेंडूची फेकी केली जाते. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी. तोपर्यंत 2 धावा सहज इथे मिळाल्या. नवीन फंडास मैदानावर येतोय केवळ आज आपण पाहता की नावामध्ये निश्चित रेलचल तुम्हाला पाहायला मिळतं, कारण काल आम्ही आमचे आयोजकांमध्ये रोमिल हे नावाचा विचार केला तर ते आधुनिक नाव तुम्हाला पाहायला मिळतं. आधुनिक नावही ते पाहतात आणि इथे हाशिवरे गावाचा हा फलंदाज केवळ हे एक आधुनिक नाव आहे. तर या ठिकाणी षटक क्रमांक 3 समाप्त होते. महागडे षटक जे पाहायला मिळेल साहिल आणि या ठिकाणी आदित्यच्या माध्यमातून, ज्याने 22 धावा या ठिकाणी दिल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. तर आदित्य हा महागडा गोलंदाज ठरला. 49 धावा धावफलक करायला 3 षटकं समाप्त झाली. प्रति षटक आपण या ठिकाणी जर पाहिले तर 3 षटकं म्हणजे प्रति षटक या ठिकाणी धावा धावफलक आल्या त्या 16.33च्या सरासरी धावसंख्या येते. आणि नवीन गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी या ठिकाणी हर्षल या ठिकाणी येतोय. मी मगाशी म्हणालो की आधुनिक नामकरण असणारे आमचे खेळाडू आहेत. यावेळी अंतिम षटक फेकेल. एका बाजूला केवळ आहे, दुसऱ्या बाजूला भूषण 2 षटकार 1 चौकाच्या माध्यमातून जर इथे आपण पाहिलं 22 धावसंख्येवर खेळत असताना पहिला चेंडू फुलटॉस होता. बॅकफुटवर गेलाय, स्वीप केला चेंडूला. चेंडू आपण पाहता तो गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डिप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. द्विधा मनस्थिती इथे गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी आणि इथे मात्र फलंदाज धावचीत. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या.
का धावा येऊन पोहोचतात 50. 4 फलंदाज मैदानातून गमल्यानंतर शिवबा आशिवरे हा संघ फलंदाजी करतोय. अमरदीप कोळगाव संघाची आपण क्षेत्ररक्षण पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये बाळा या टोपानं त्याचं नाव आहे. नवीन फलंदाज येतोय. इथे हुक केलाय. फटक्यामध्ये ताकद निश्चित आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या जवळ आणि इथे पंचांचा इशारा येतोय. हा शानदार फटका. चौकार 4 धावा. की आपल्याला मोहिंदरजी अंबरनाथ यांची आठवण होते, ज्याने 1983च्या विश्वचषकात खूप चांगलं योगदान दिलं होतं. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निश्चित त्यांना पाहायला मिळालं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्यामधून पाहिलं आणि हुक आणि मोहिंदर अहमद यांचा अतिशय जवळचा संबंध इथे पाहायला मिळाला. तर या ठिकाणी भूषणचा हुकचा फटका पाहायला मिळाला. 26 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. यावेळी मात्र हा चेंडू खाली राहिला. भूषणला पूर्णपणे फसवला गेलं. तोपर्यंत निर्धाव सांगतात धावपलकार धावा आतापर्यंत पाहिलं तर 54 धावा धावपलकार इथे धावपलकार आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज हर्षल अंतिम षटक फेकतोय. 26 या धावसंख्येवर भूषण मोकल फुलटॉस आणि यावेळी मिड विकेटला जातोय चेंडू आर पार येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. तर हा षटकार भूषणच्या बॅटमधून भूषण मोकलच्या बॅटमधून जाऊन पोहोचला वैयक्तिक 32 या धावपलकावर. जी 33 धावा मगाशी मी सांगितले होते. 20 धावांचा उच्चांक आहे टायगर लेन सासवडी संघाचे. त्याच्या उच्चांकाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय शिवबा आशिवरे संघाचा हा फलंदाज अर्थात भूषण मोकळ, ज्याने आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 3 षटकार मारले आणि 2 चौकाच्या मध्ये तब्बल 32चं योगदान या ठिकाणी दिलंय. एकूण धावा धावपलकावर जाऊन पोहोचतात त्या 60 धावा. 70 धावांचा उच्चांक आहे टायगर लेन सासवणी संघाचा. गोलंदाज हर्षल पुढच्या चेंडूसाठी फुलटॉस. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या जवळ चेंडूला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहिलात चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक थोडंसं दूर होतं. चेंडू चांगला अडवला पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षकांनी निश्चित आपल्या संघाच्या 2 धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षक होता संकेत याने आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या आशिवरे संघाला. धावपलकावर वाढवते. धावपलकार धावा येऊन पोहोचतात त्या 62. 62 34 धावांचा उच्चांक इथे नोंदवला वैयक्तिक. या ठिकाणी आपण पाहतोय भूषणच्या माध्यमातून तब्बल तो जाऊन पोहोचतोय 34 या धावपलकावर. या दरम्यान एक जबरदस्त योगदान देणारे आमचे मान्यवर या ठिकाणी येतील. अंतिम चेंडू आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्यामुळे भूषण खेळतोय 34 या धावपलकावर. शेवटचा चेंडू आणि यावी आखोटोबा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक हा झेल घेणार का? झेल देखील सुटतोय आणि हे जीवदान मिळालं. 4 धावांचं योगदान मिळतंय आणि अशा प्रकारे 38 धावांचा उच्चांक भूषण मोकळ शिवबा आशिवरे या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकूण धावपलकार धावा जाऊन पोहोचतील त्या 66 आणि 37 धावांचं लक्ष. या दरम्यान सुस्वागतम सन्माननीय आवास आणि सासवणी परिषद एक अतिशय मोठं योगदान, ज्याने अनेक क्रिकेटच्या स्पर्धा बैलगाडी शर्यती आणि इतर खेळामध्ये खूप चांगले योगदान दिले. ते आवास ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच सन्माननीय अभिजित दादा प्रभाकर राणे सर यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांचा आपण निश्चित काही क्षणात सत्कार देखील करणार आहोत की ज्याने संपूर्ण खेळाच्या क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान दिलं. त्यांचं स्वागत. धावा धावपलकार आहेत आणि 67 धावांचं लक्ष अमरदीप कोळगाव या संघासमोर ठेवलं गेलंय. ते शिवबा आशिवरे संघाने 38ची जबरदस्त खेळी या ठिकाणी भूषण मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
ज्याने नाणेफेक सर्वप्रथम जिंकली होती, क्षेत्ररक्षण पत्करलं होतं, परंतु काही खेळाडू आले नव्हते. निर्णय बदलला आणि प्रवाहाच्या विरोधात पोहताना अर्थात शिवबा हाशोरे संघाने धावफलकात खूप चांगलं योगदान दिलं. ते तब्बल 66 धावांचं. सन्माननीय अभिजितजी प्रभाकर राणे सर या ठिकाणी आहेत. आवास ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य, ज्यांचा इथे आपण काही क्षणात आपण निश्चित सत्कार करणार आहोत. संदीपजी भगत सरांच्या शुभ हस्ते आपण राणे साहेबांचा आपण इथे सत्कार करत आहोत. प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा जिथे आपण पाहायला मिळतात, खास करून बैलगाडी स्पर्धा, त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा आणि अनेक असे योगदान देणारे सन्माननीय अभिजितजी राणे सर यांचा सत्कार संदीपजी भगत सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. एक मोठं नाव आवाज सासवणे परिसरातलं, शाल पुष्पगुच्छ देऊन इथे संदीपजी भगत सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजून त्यांचं निश्चित या ठिकाणी सत्कार करूया. खूप मोठं सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रातलं मोठं नाव म्हणजे सन्माननीय अभिजितजी राणे सर. तर शाल पुष्पगुच्छ आणि देऊन या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. आपला अमूल्य वेळ देऊन आपण सर आपण या ठिकाणी आलात, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्यांना या विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. अमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर बॉडी बिल्डिंग स्पर्धा देखील सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ही माहिती देखील आमचे यश मापगाव या ठिकाणी देतात. तर सरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये, जिथे क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ह्याचं दुसरं सत्र पहा. अमरदीप कोळगाव संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरेल. 67 धावा प्रति षटकं जर आपण या ठिकाणी पाहिली तर साधारणतः 4 षटकांचा सामना आहे. 16.75च्या सरासरी मोठी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी नोंदवायची आहे, ती अमरदीप कोळगाव संघाला. चला शिवबा हाशोरे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 4 षटक सामना, यातील विजेता संघ हा टायगर लेन सासवणे, ज्या संघाने आतापर्यंत स्पर्धेतला धावांचा उच्चांक नोंदवला 70 धावा, त्यांच्यामध्ये हा सामना पुढचा सामना आपण पाहायला मिळेल. जो 3 षटकांचा असेल. तर वळूया मैदानाकडे. सुंदर अशी खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. काळभैरवश्वर मैदान, आवासगाव, अरबी समुद्र बाजूला आहे. सुरूची झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी काल सिंधुदुर्गात देखील फोन आला होता आमच्या एका समालोचक माध्यमातून, अतिशय चांगलं मैदान काका तुम्हाला या ठिकाणी अलिबागमध्ये लाभलंय. मिडभावचा तो अर्थात समालोचक होता आणि त्याच्या माध्यमातून ते व्यक्त केलं. कारण ही क्रिकेट स्पर्धा जर तुम्ही पाहिले तर 182 देशामध्ये पाहायला मिळतं. 12 दक्षिण आफ्रिकेच्या आफ्रिका खंडामधून अर्थात विरोध केला क्रिकेटला, अन्यथा 194 देशांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. हे योगदान आहे क्रिकेटचं आणि म्हणूनच आज करोडो भारतीय आपण या क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम करतो आणि त्याचं निश्चितच योगदान आपल्याला तबटे मिळाले. राणे साहेब सामना संपल्यानंतर अर्थात या स्पर्धेबद्दल मनोगत देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज मंथन टाकी यावेळी पहिले षटक घेऊन येतोय आणि समोर फलंदाज ऋतुज आणि अक्षय. पहिला चेंडू यावेळी कार्पेसांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, खाली राहिला चेंडू. इथे मात्र आपण पाहतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय, गोलच्या दिशेने चेंडूची फेक ही. तोपर्यंत 2 धावा सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या आणि अशा प्रकारे 2 धावांनी खातं इथे उघडलं गेले. ऋतुज 2 धावांनी आणि संघाची धावसंख्या अर्थात जाऊन पोहोचते बिनबाद 2 चक्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा बदलला गेलाय. इथे मात्र त्याला पॉईंट क्षेत्रामध्ये घेतलं, पॉईंटला घेतलंय आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहिलं. म्हणजे पहिले षटक हे पॉवर पेच आहे. इथे पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला शिवबा हाशोरे संघाचे तुम्हाला पाहायला मिळतात. एक शॉर्ट थर्ड म्हणजे एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ हिरोशन ऑफ साईडला. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी स्वीप केला चेंडूला, सुंदर फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जाता होता अर्थात डीप स्क्वेअर लेगला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल तोपर्यंत मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि पाहूया या ठिकाणी येतोय हा पंचांच्या माध्यमातून हा सुंदर फटका, अर्थात चौकार 4 धावा. करत असताना चांगली सुरुवात आहे ती अमरदीप कोळगाव संघाच्या माध्यमातून. धावफलक धाव येतात 6.
यावेळी अप्पर कट. इथे मात्र आपण बघतोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला जातोय आणि इथे शेतेशे चेंडूचा पाठलाग करतात तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक बॅक टू बॅक आलेला फलंदाज ऋतुजच्या बॅटमधून दमदार चौकार, 4 धावा. खरं तर काल आम्ही आमचे सन्माननीय अभिजित दादा प्रभाकर राणे सरांचा निश्चित प्रतीक्षा केली, पण काल संपूर्ण दिवसभराचा प्रवास केला तामिळनाडूमधून ते या ठिकाणी या स्पर्धेसाठी इथे पुन्हा एकदा दाखल झाले. त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. कारण राजकीय क्षेत्र आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव ज्यांचं आम्ही निश्चित वर्णन केलं. वळतोय आपण मैदानाकडे. चौकार ऋतुजच्या बॅटमधून. यावी लेफ्ट शॉट, फटका चांगला आहे. शेतेशे चेंडूचा पाठलाग करतोय. इथे मात्र आपण पांढरा चेंडूला अगदी सीमेच्या अलीकडे थांबवलं गेलं आणि इथे वेध घेण्याचा प्रयत्न केला एसटीचं. पाहूया पंचांकडे अपील केलं गेलं. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणखीन एक धावेचं योगदान इथे पाहायला मिळेल आणि पाहूया पंच स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी येतात आणि दर्शवतात फलंदाज सेफ, अर्थात 3 धावांचं योगदान. 3 धावा मिळतात त्या ऋतुजला. धावफलकात वाढवते 13 धावा. 3 धावा जे एखादा खेळाडू क्रिकेटमध्ये घेतो तेव्हा आपल्याला ख्रिस गेल, भंगार विकणारा खेळाडू याचा आठवण होते, ज्याने वेस्ट इंडिज संघाचा दमदार हार्ड हिटर फलंदाज षटकार चौकांचा बादशाह ज्याला म्हणलं जातं. निश्चितच क्रिकेटच्या माध्यमातून खूप पारितोषिक त्याला मिळाली, परंतु इतका आळशी खेळाडू होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधीही 3 धावा काढल्याने हे देखील इतिहासामध्ये क्रिकेटच्या नोंदलं गेलं. तर 3 धावा मिळतात त्या ऋतुजला. ऋतुजनी मात्र या ठिकाणी अक्षयने ऋतुजनी निश्चितच या ठिकाणी अशा प्रकारे कोणताही प्रयत्न करण्याचं सोडलं नाही आणि 3 धावांचं योगदान मिळालं. धावफलकावरती 13. 2 to go, 2 चेंडू बाकी. गोलंदाज मंथन टाकी. यावी चांगला चेंडू होता. आतमध्ये येणारा उजव्या इष्टीच्या दिशेने फ्रंट फुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थात ढकलून दिलं. शॉर्ट पॉईंटला 1 धावेचं आणि आणखीन योगदान इथे मिळालं. 1 धाव इथे संघाला मिळते. 14 धावा धावफलकावर. प्रतिषटका आपण जर या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच मोठं लक्ष समोर आहे. 19 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. अजूनही बाकी. एकही फलंदाज न गमवता ही खर्च धावसंख्या ऋतुज आणि अक्षय. ऋतुज वैयक्तिक 2 चौकांच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर. धावफलकात धावेचा 14 आणि आता मात्र अक्षय खेळतो 1 धावसंख्येवर. पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र सरळ बॅटने खेळलाय चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा ब्रह्मास्त्र जे गोलंदाजचं म्हणलं होतं इथे टाकलं होतं ते गोलंदाज मंथन टाकी आणि 1 धाव मात्र रोखू शकला. 1 धाव इथे मिळते. मिड ऑफला शेतेश चेंडू होते तो म्हणजे 1 धाव आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावांवर पोहोचतात त्या 15. मागणी षटक म्हणता येईल ते मंथन टाकीचं. आणि आता मात्र येणारी 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. प्रति षटक इथे पाहिले तर 17.33च्या सरासरी. तर निश्चितच या ठिकाणी आमचे पाहुणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्याचबरोबर माजी सरपंच आवास ग्रामपंचायत अभिजित प्रभाकर राणे सर, जे काल आपण पाहिलं की तामिळनाडूमधून प्रवास करून या ठिकाणी या स्पर्धेत आलेले आहेत. तर त्यांना निश्चित इतर काही कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना खरं तर जायचं आहे. त्यामुळे निश्चितच आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेनिमित्त. ओव्हर टू अभिजितजी राणे सर. धन्यवाद. काळभोर क्रीडा मंडळ आवास आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. मला काल निश्चितच येण्याची खूप इच्छा होती, पण थोडा बाहेर असल्यामुळे काल रात्री उशिरा आलो. पण या मंडळाने भरभरून आम्हाला दिलेलं आहे, त्याच्या प्रेमाखातर मला काल उशीर झाला, पण आज मी खास त्यांच्या आग्रहास्तव इथे आलो. मी या सामन्यासाठी या सामन्यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणारे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी मी बघितलं तर मी जवळजवळ 20 वर्ष उद्घाटनासाठी या ग्राउंडवर येतो, पण हे आज तुम्हाला जे ग्राउंड दिसतंय तशी परिस्थिती नक्कीच नव्हती. मी या मंडळाच्या सर्वच तरुण वर्गाचं आणि या ग्रामस्थांचं
खरोखर कौतुक करतो, कारण हे ग्राउंड एवढ्या सुबत्तेने तुम्ही बनवलं, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला येण्याची इच्छा होते आणि नवीन नवीन करण्याची कल्पना ह्याच्यातूनच आम्हाला साकार करत असते. कारण आम्हाला माहिती आहे कुठलाही उपक्रम घेतला तो पूर्ण सुंदर करण्याचं काम हे तुमचं असतं आणि तुम्ही अतिसुंदर ते करता. कारण पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडे पूर्वेकडे खूप ग्राउंड खालीवरती होतं, पण आज जर बघितलं तर जवळजवळ लेवलमध्ये आलेलं आहे. मी या ठिकाणी आश्वस्त करतो, अजून जरी माती किंवा कसला प्रश्न असेल तर सामना संपल्यानंतर तुम्ही भेटा, कधी पण मी या ठिकाणी येईन. आपले मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या सहकार्याने आपण ते नक्कीच पूर्ण करू. आज आपलं गाव बघितलं तर ते निसर्ग सुंदर आहे आणि ते तुमच्या मदतीनेच झालेलं आहे. पण मी आज येताना मुद्दाम मी सांगितलं गाडी नंतर पलीकडून येऊ दे, मी आपल्या या निसर्गाच्या सानिध्यातून येतो, पण बरीचशी झाडं कोलमडलेली आहेत. मित्रांनो, त्याचं संगोपन केलं पाहिजे, कारण निसर्ग टिकला तर आपण टिकणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग बघितली, उष्णतेचं प्रमाण बघितलं तर काय परिस्थिती आहे ते मे महिन्यामध्ये आपल्या समुद्रावर दिसतं. कारण सर्वकडे वृक्षतोड होत असताना आवाज एक असं समृद्ध ठिकाण आहे की तिथे सर्व लोक बसायला येतात. हे करत असताना आपल्या जागेचं आपल्याला संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. पण तुम्हाला या ठिकाणी मी आजच्या सामन्याच्या माध्यमातून विनंती करतो की आपण ही पावसाळ्यामध्ये पहिली या 2 महिन्यामध्ये मी आत्ताच नरेश भगत यांच्याशी बोललो, आपले मित्र यांच्याशी सुद्धा बोललो, पहिली आपण साफसफाई करू आणि तुम्ही नक्कीच आम्हाला मदत करून इथे झाडं लावण्यासाठी ग्रामपंचायत झाडं उपलब्ध करून देईल, पण तुमच्या मंडळ नक्कीच आम्हाला या ठिकाणी सहकार्य करेल अशी मी आशा व्यक्त करतो. नवीन नवीन शर्यती असतील, गायनाचे स्पर्धा असतील, कबड्डी असो, क्रिकेट असो, आपलं भगताळीचं नाव नेहमीच तुम्ही गावामध्ये नाही तर अलिबाग तालुक्यामध्ये उज्ज्वल करत असता. असंच उज्ज्वल करत चला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. नवीन नवीन उपक्रम तुमच्या माध्यमातून माहिती होत असेल तर ती आम्हाला माहिती देत जा, आपण पुढे जाऊ. आज क्रिकेटबद्दल काय बोलायचं असा प्रश्न आहे, कारण आज क्रिकेटनी बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे मग ते राजकीय क्षेत्र असो, आत्ताच सर्वांना अनुभव आला असेल, आता मी काही जास्त स्पष्ट बोलत नाही, पण नवीन नवीन खेळाडू तयार होतात, त्यांना एक मान सन्मान या क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण मंडळ देत असतं. ते मंडळाचा मान घेत असताना आपण पण काय काय नवीन उपक्रम राबवले पाहिजेत या ठिकाणी करत चला, कारण तुम्ही एज्युकेटेड चांगली मुलं आहात. क्रिकेट खेळाबरोबर इतर काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण पुढे करून ठिकठिकाणी आपल्या मंडळाबरोबर आपल्या गावाचं नाव पुढे करत चला. मी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अभिजित राणे सर, जे माजी सरपंच होते आणि त्याचबरोबर आत्ताच ग्रामपंचायतीचे आणि निसर्गाचं निश्चित योगदान. दरम्यान षटकार येतोय 6 धावांनी, तोपर्यंत आपण धावपलकर पाहूया. 6 धावांनी धावपलकर जाऊन पोहोचतोय. अमरदीप कोळगाव संघाची तब्बल 26 धावा धावपलकर येतात दुसरे षटक मार्ग असताना. तर आपण निश्चित सांगितलं की या मैदानासाठी अजूनही आपण खूप प्रयत्न करणार आहोत, निसर्ग सानिध्य राखणार आहात. निश्चितच त्याचं योगदान आपण पाहिलं. 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचं ग्राउंड मैदान होतं, आज पाहिलं तर कालच सिंधुदुर्गातून फोन आला तर की अतिशय सुंदर मैदान, मग याचा मी उल्लेख केला होता सर. तर आपल्या माध्यमातून खूप चांगलं योगदान आहे. अनेक स्पर्धा तुम्हाला पाहिलं तर कबड्डीची स्पर्धा यासाठी देखील तुमची चांगली ओळख आहे. तुम्ही दिवसभर काल प्रवास करून या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेला जे आपलं मनोगत व्यक्त केलं, कारण आपण सांगितलं की प्रत्येक वेळेला मी उद्घाटनासाठी असतो परंतु नाईलाज होता आणि तुम्ही इथे आलात, तर त्याबद्दल आपल्याला आम्ही हार्दिक वाटचाळी शुभेच्छा सर काळबेश्वर क्रिकेट संघाच्या माध्यमातून देतो. आणि भगतळीचं नाव असंच या ठिकाणी पूर्ण वरपर्यंत जाईल याची निश्चित आम्ही चांगला प्रयत्न करत. तर तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा सर आणि धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. षटक क्रमांक 2 भूषण यावी गोलंदाज आहे. 26 धावा धावपलकर पाहायला मिळाल्यात. एकही फलंदाज गमवला नाही. ऋतुज आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये असताना पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. इथे मात्र गोलंदाज झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. काल देखील असाच एक झेल आपल्याला पाहायला मिळत आणि या ठिकाणी मात्र भूषणने खूप सुंदर झेल घेतला. पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेला अमरदीप कोळगाव संघाचा. अभिजितजी प्रभाकर राणे सर, माजी सरपंच विद्यमान सदस्य आवास या ठिकाणी अमूल्य भेट दौडून या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या संघाला अर्थात या ठिकाणी खूप चांगलं निश्चितच सहकार्य त्यांनी केलं आणि ते त्यांच्या निश्चितच मोठं कार्यक्रमामुळे या ठिकाणी आमच्यापासून थोडीशी रजा घेतात. अर्थात त्यांना आपण पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊया. अमूल्य भेट दौडून आलेत. दरम्यान मैदानाकडे आपण वळाल. अक्षय हा बाद झाला. 7 या धावसंख्येवर एक षटकार त्यांनी मारला होता आणि
26 धावसंख्येत पहिला फलंदाज बाद. तर अभिजी प्रभू राणे सरांच्या सौभाग्यवती अर्थात 7 जन्माच्या साथी म्हणून असणाऱ्या सौभाग्यवती अभिलाषाताई या देखील आवाज ग्रामपंचायत आता विद्यमान सरपंच आहेत. हे देखील राजकीय क्षेत्रात मोठं नाव आहे. दरम्यान मैदानाकडे वळूया. यावेळी मात्र अभिजित दादांच्या गाडीकडे मात्र या ठिकाणी एक मोठा फटका पाहायला मिळाला. वाडिश लांगणला येतोय षटकार. आदिलच्या बॅटमधून यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येऊ शकले नाही आणि तोपर्यंत आणि जो षटकार इथे पाहायला मिळाला आदित्यच्या बॅटमधून षटकार आला, त्यासाठी खास त्यांच्या दिशेने अर्थात वाडिश लॉंगला जो षटकार मारला गेला तेव्हा आमचे अभिजितजी प्रभू राणे सर यांच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदित्य अर्थातच अमरदीप कोळगाव संघाचा खेळाडू. तर षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. धावफलका धावा 16च्या सरण तब्बल येतात 32. लक्ष आहे ते 67 धावांचं या ठिकाणी अमरदीप कोळगाव संघासमोर आणि 32 धावा म्हणजे आता मात्र येणारी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. षटक मात्र आपण पाहिलं ते भूषणचं मागणी षटक ठरलं. 17 धावा. एक फलंदाज त्यांनी निश्चित बाद केलं, अक्षयला त्यांनी बाद केलं, परंतु या ठिकाणी 17 धावा मोजल्या. पहिल्या षटकात मंथन टाकीने तब्बल 15 धावा दिल्या आणि आता पाहण्यात आपण समीकरण आहे ते 35 धावांचं. प्रति षटका मात्र इथे 17.50च्या सरासरीने. टायगर लेन सासवणी संघाच्या संघनायक आपण कृपया त्वरित आमच्या अतिथी कक्षामध्ये नाणेफेकी संपर्क साधा, कारण यातील विजेते संघ आपल्याबरोबर लगेच सामना आपण इथे सुरू करणार आहोत. वेळेचं बंधन आपण पाळूया. 5:15 अंधार पडतोय. अरबी समुद्राच्या बाजूला असलेलं आपलं हे मैदान आहे, त्यामुळे आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. टायगर लेन सासवणी जो पहिला सामना जिंकलाय त्या संघाला विनंती आहे. वळूया मैदानाकडे. नवीन षटक जयेश जावी कट केलं चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. इथे मात्र चेंडू जाईल डीप. थर्डमॅन सीमारेच्या पलटी येतोय. एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावा. पाहायला मिळत आहेत. नक्कीच नक्कीच. दरम्यान यावेळी हुक केला चेंडूला, मात्र फटका फसलाय. यष्टीचे चेंडू होते, जो चौकार आला होता त्यानंतर मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला ऋतुजनी आणि इथे मात्र तो बाद होते. दुसरा धक्का बसला. 2 गडी बाद. धावफलका धावा येऊन पोहोचतात त्या 36. ऋतुराज बाद होण्यामुळे त्यांनी तब्बल 2-3 चौकारांच्या माध्यमातून 21 धावा या ठिकाणी धावफलकावर त्यांनी नोंदवल्या. चांगली फलंदाजी सलामीला केली होती. मात्र हुकचा फटका, जसं मगाशी म्हणत मोहिंदर रमण त्यांचा अतिशय आवडता फटका. बऱ्याच वेळा असे फटके मारताना त्यांना षटकार चौकार मिळाले, बऱ्याच वेळा ते बाद पण झाले, परंतु त्यांनी नाद मात्र सोडला नव्हता. आणि त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी हा फलंदाज ऋतुराज ज्याने लेटकटच्या मधून चौकार वसूल केला होता, शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्राच्या जवळून चेंडू गेला होता, पण त्यानंतर मात्र चेंडूवर बाद झाला आणि गोलंदाज जयेशला हे यश. जयेश मोकल. कारण आज हाशिवरे गावाच्या त्या परिसरातले अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील. अमरदीप कोळगाव, अलिबाग तालुक्याचा उत्तर भाग, अलिबागचे अनेक प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत असताना यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. जयेश मोकल. जवळपास हाशिवरे गाव म्हणलं ते 20,000पेक्षा जास्त लोक असणारं ते गाव. अलिबाग तालुक्यातलं एक मोठं गाव अलिबाग शहरानंतरचं. वळी आपण मैदानाकडे. कुणाल नवीन फलंदाज आहे. यावेळी चेंडूला स्वीप केलंय. चेंडू आपण पाहता तो गेला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये जे तसेच चेंडू येतोय. लेग बायचा इशारा पंचांचा येईल. 1 धावेचे योगदान. क्रिकेटमध्ये 1-1 धावा महत्वाच्या, धावा येणं महत्वाच्या. त्या कशा येतात त्याला अर्थ नाही, तोपर्यंत 1 धाव संघाच्या धावसंख्येत 1ने बदल. टायगर लेन सासवणी संघनायक जरा लगेच आपण यायचं आहे, नाणेफेकीच्या समोर तयार राहायचं आहे. सुशांत जी भगत यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. वळी आपण मैदानाकडे. यावी हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णपणे फसवतोय.
टप्पा पडला, चेंडू मात्र आपण पाहिला तर डावेष्टीच्या जवळून यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि चांगली गोलंदाजी जयेश मोकल याची पाहिलं, ज्याने पहिला चौकार आला होता पण त्यानंतर विकेट प्राप्त केला. यावेळी त्याच गतीने खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र फलंदाज धावचीत होऊ शकला असता, परंतु निश्चितच यावेळी 1 धावेचं योगदान इथे मिळाले. 1 धाव संघाला मिळते. धावफलकात वाढ झाली ती 38 धावा धावफलकावर. षटक आपण पाहिलं. आता मात्र 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू बाकी, 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 38 धावा धावफलकावर आल्या, त्यामुळे 29 धावा. आमचे गुणलेखक खूप हुशार आहेत. कोणत्या प्रकारचा कॅल्क्युलेटर त्याचा वापर नाही करत, आम्ही समालोचक त्याचा वापर करतो. काय नाव आहे? प्रणय. तर गुणलेखक प्रणय भगत यांची सुंदर गुणलेखन पाहायला मिळालं. आता मध्ये समीकरण मांडतात. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे अमरदीप कोळगाव या संघाला. एका बाजूला कुणाल किर्डे 0 धावसंख्येवर 2 चेंडू त्यांनी सामना केला. आदित्य किर्डे षटकाच्या मध्ये 7 या धावसंख्येवर ऋतुराज बाद झाला, ज्याने 21 हा शुभांक गाठला होता. पहिला चेंडू इथे पाहिला, कार्पेसांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र धावमध्ये आणखीन एक बदल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. गोलंदाज केतन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धावा धावलकर येऊन पोहोचल्यात 39. 67 धावांचं लक्ष, 39 धावा धावलकर म्हणजे 28 ची गरज आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ही दुधारी तलवार अपयशी ठरली. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी धावा येत नव्हता. प्रयत्न त्यांनी केला होता परंतु येथे मात्र बाद होऊन परततोय. आणखीन एक फलंदाज इथे अमरदीप कोळगाव संघ गमावतोय. तिसरा फलंदाज गमावला, कुणाल बाद झाला, डकआउट, अर्थात 0 धावसंख्येवर. बदकाच्या अंडर बसून परततोय. सुशांतजी भगत सर यांचं या ठिकाणी आगमन, ज्याने लाईव्ह साठी आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं. सरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये आपण येऊन स्थानापन्न व्हावं. आणि सन्मानित सचिनजी भगत सर ज्याने आम्हाला चतुर्थ क्रमाने 5व्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली. तर या दोन्ही मंडळींचं या ठिकाणी आम्ही विनंती करणं अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. वळू आपण मैदानाकडे. दरम्यान पुढील चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन खेळला. पुन्हा एकदा आपण पाहतात या ठिकाणी कोणती धाव येत नाही. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले, येणारे 2 चेंडू बाकी आहेत. गरज आहे ती 28 धावांची. विजयाच्या उंबरठ्यावर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला पाहिजे शिवबा हाशिवरे संघ कडे 2 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना गोलंदाज केतन पुन्हा एकदा डावखरा गोलंदाज. यावेळी मात्र हा टप्पा थोडासा बाह्य ठरला. सोयीर इशारा येतोय. 1 धावफलकावर 2 चेंडू 27 धावांची गरज. 2 चेंडू 27 धावांची गरज पुन्हा एकदा आपण पाहायला मिळते हा सामन्यामध्ये. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी पुन्हा एकदा हा सोयीर चेंडू असेल आणि आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळेल. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते केतनची. परेश 0 धावसंख्येत 31 धावा धावफलकर आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. यावेळी हवेतून खेळलाय, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर नाहीये. चेंडू जातोय तो अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धावफलकर नोंदवली. 32 धावा धावफलकर इथे पाहायला मिळाले. 42 धावा धावफलकर मिळाले. टायगर लेन सासवडी संघाच्या संघाने लगेच यायचं आहे. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 42 धावा धावफलकर आल्यात. त्यामुळे आता 25 धावांची गरज. इथे मात्र आपण पाहता चेंडू जमिनीला सरपट इथे जातोय आणि हा सामना 24 धावांनी अर्थातच या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. तो सामना जिंकतोय शिवबा हाशिवरे संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन. शिवबा हाशिवरे संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकसाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर टायगर सासवणे. दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळूया. नुकताच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय सुशांतजी भगत सर, ज्यांनी लाईव्ह